मुख्यमंत्री फडणवीसांनी रात्री 8 वाजता बोलवली भाजप मंत्र्यांची महत्त्वाची बैठक। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत करणार मार्गदर्शन। शिवसेना उभाटा आणि मनसेच्या युतीसंदर्भात कोणीही बोलू नये, राज ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश। सूत्रांची माहिती। ग्रामविकास विभागाच्या बनावट जीआरच्या माध्यमातून 7 कोटींची विकास कामं। अहिल्यानगर जिल्ह्यात करण्यात आली कामं, तर मंत्रालयातील घोटाळ्यामुळे खळबळ। अकोल्याच्या रंधा धबधब्यात पडला तरुण, पोहता येत असल्यामुळे नदीच्या प्रवाहातून दरीत कोसळण्यापूर्वी पोहोचला काठावर। माजी आमदार दिलीप माने भाजपच्या वाटेवर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने चर्चांना उधाण। काँग्रेसला धक्का बसण्याची शक्यता। संभाजीनगरच्या बालसुधारगृहात मुलींचा छळ होत असल्याचा आरोप। अधिकाऱ्यांकडून अपमानास्पद वागणूक दिल्याच्या आरोपामुळे प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह। घाटकोपरमधील पालिकेची नवीन इमारत तयार असताना विद्यार्थ्यांची जुन्याच शाळेमध्ये बोळवण। संतप्त पालकांचा विद्यार्थ्यांचा नवीन शाळेत प्रवेश, प्रशासनाविरोधात घोषणाबाजी। पुणे रेल्वे स्टेशन समोरील महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना। पुतळ्यावर कोयत्याने वार करणाऱ्या आरोपीला बेड्या। पुणे शहर काँग्रेसकडून निषेध आंदोलन। नाशिक शहरासह धरणाच्या पाणलोट क्षेत्रांमध्ये सुरू असलेल्या संततधार पावसामुळे नाशिकच्या गोदावरी नदीला पूर आलेला आहे। गोदावरीच्या पुराचं मापदंड अशी ओळख असलेल्या दुतोंड्या मारुतीच्या कमरेच्या वर आता पाणी आलंय, तर गोदाकाठची सर्व मंदिरं जी आहेत ती आता पुराच्या पाण्यानं वेढली गेलेली आहेत। गंगापूर धरणातून होणारा पाण्याचा हा विसर्ग आणि शहरामध्ये पडणाऱ्या पावसामुळे गोदावरी नदीच्या पात्रात तब्बल 11,000 क्युसेकने पाणी झेपावतंय आणि त्यामुळे गोदावरीचं रौद्र रूप आता पाहायला मिळत आहे। तो गोदाकाठची सगळी दृश्य आपण बघतोय। अनेक मंदिरं खरं तर या ठिकाणी असतात, या ठिकाणी मोठी वर्दळ असते, अनेक भक्त या ठिकाणी भाविक येत असतात। मात्र ही जी सगळी मंदिरं आहेत ती आता पाण्याने वेढली गेलेली आहेत। गोदाकाठची सगळी मंदिरं पाण्यामध्ये जाताना आपल्याला बघायला मिळतात। मोठ्या प्रमाणात खरं तर पाऊस सुरू होतो आणि तितक्याच प्रमाणात धरणातून सुद्धा पाणी सोडलं जाते, त्यामुळे दुतोंड्या मारुतीच्या कमरेच्या वर आता हे पाणी आलेलं आहे। आपण मागचे काही दिवस ही दृश्य बघत होतो, मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी होतं, मात्र आता कमरेच्या वर पाणी गेलेलं आहे। नाशिकमधली सगळी दृश्य दिसत आहेत। गोदाकाठची सगळी जी मंदिरं आपण बघतोय, जी ज्या ठिकाणी मोठी वर्दळ एरवी आपल्याला बघायला मिळते, मात्र आता ही सगळी मंदिरं आपण त्या ठिकाणी पाणी साचल्याचं बघायला मिळतंय। मोठ्या प्रमाणात पाण्याने वेढली गेलेली आहेत ही मंदिरं आणि पाण्याचा प्रवाह सुद्धा तितकाच वेगवान या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय। दरम्यान दुतोंड्या मारुती जो आहे त्याच्या कमरेपर्यंत आता खरं तर कमरेच्या वर पाणी आलेलं आहे। बातमी साताऱ्यामधून। साताऱ्याच्या पाटण तालुक्यात जोरदार पाऊस सुरू आणि त्यामुळे कोयना आणि तारळी धरणामधून आता पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे। त्यामुळे तारळी, कृष्णा, कोयना या नदीच्या पाणी पातळीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे। सातारा जिल्ह्यातील पश्चिम घाट परिसरात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे कोयना धरण, महाबळेश्वर, नवजा या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती पाऊस पडत आहे। तर पाटण तालुक्यातील कोयना धरण आणि दुसरं धरण असलेलं म्हणजे तारळी धरण, या दोन्ही धरणामध्ये पाणी साठा हा मोठ्या प्रमाणावरती वाढत आहे। कोयना धरणामध्ये सध्या 69 TM त्या पायथ्यातून 21 क्युसेस पाण्याचा विसर्ग हा कोयना नदी पात्रात सोडण्यात आलेला आहे। तर दुसरीकडे तारळी धरणामध्ये 83% धरण भरले गेल्यामुळे त्या ठिकाणावरून ही पाणी या कोयना तारळी नदी पात्रात सोडण्यात येत आहे। त्यामुळे तारळी नदी आणि तारळी नदी पुढे येऊन कृष्णा नदीला मिळते, त्यासोबत कोयना नदीमधून येणारं पाणी, या दोन्ही नद्यांचं पाणी हे सध्या एकत्रित येत आहे ते कराडच्या प्रीतिसंगम घाटावरती। त्यामुळे सध्या या ठिकाणी नद्यांची पाणी पातळी वाढत असून लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। न्यूज 18 लोकमतसाठी विशाल पाटील, कराड, सातारा। तर इकडे अहिल्यानगर जिल्ह्यातील निळवंडे आणि भंडारदरा धरण क्षेत्रात आता जोरदार पाऊस सुरू आहे, त्यामुळे दोन्ही धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये झपाट्याने वाढ होताना दिसते। भंडारदरा धरणापाठोपाठ निळवंडे धरणात सुद्धा 75% जास्त भरल्यामुळे प्रवरा नदीमध्ये 9,000 क्युसेक वेगाने सध्या पाणी सोडलं जात आहे।
दरम्यान नदीकाठच्या गावांना आता सतर्कतेचा इशाराही दिलाय. तर अहिल्यानगरमधली सगळी दृश्य आपण बघतोय, जे धरणाच्या जवळ जी गावं आहेत, नदीकाठची जी गावं आहेत, त्यांना सतर्कतेचा इशारा दिलाय. पाण्याचा जो प्रवाह आहे खरं तर तो मोठ्या प्रमाणात आपल्याला बघायला मिळतोय. पाण्याची पातळी सुद्धा वाढण्याची शक्यता वर्तवली जाते. त्यामुळे आजूबाजूला जी गावं आहेत, घरं आहेत, वस्त्या आहेत, त्यांना आता सतर्कतेचा इशारा दिलाय. या सगळ्या मुसळधार पावसामुळे खरं तर मोठ्या प्रमाणात धरणं भरत आहेत. धरण क्षेत्रात तितकाच पाऊस अजून सुद्धा आपल्याला बघायला मिळतोय. सिंधुदुर्गात सुद्धा पावसाचा जोर आता कमालीचा वाढलाय. त्यामुळे नदी नाले जे आहेत आता ओसंडून वाहत आहेत आणि अशामध्येच कणकवली तालुक्यातील हरकुळ लघु मध्यम पाटबंधारे प्रकल्प आता ओव्हरफ्लो झालेला आहे. जिल्ह्यातील 8 लघु पाटबंधारे प्रकल्प हे 100% भरलेत आणि पाण्याचा यातून विसर्ग सुद्धा सुरू आहे. सिंधुदुर्ग आणि गोव्याला पाणी पुरवठा करणाऱ्या आंतरराज्य तिलारी प्रकल्पात सुद्धा पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे. इकडे गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे धरणामधून 5000 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीपात्रात केला जातोय आणि याच पाण्यामुळे गोदावरी नदीला आता मोठ्या प्रमाणात पूर आलाय. त्यामुळे गोदावरी नदीवर असलेल्या सोमेश्वर धबधबा हा सुद्धा आता ओसंडून वाहू लागलेला आहे. गोदावरी सारखंच या धबधब्याने सुद्धा रौद्ररूप धारण केलंय. दरम्यान धबधब्यावरती पर्यटकांनी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे. आपल्या भारतातील नायगरा समजला जाणारा बेळगाव जिल्ह्यातील गोकाकचा धबधबा हा पावसामुळे आता ओसंडून वाहू लागलाय. सुमारे 52 फूट उंचीचा हा धबधबा पर्यटकांचं आकर्षण ठरतोय आणि महाकाय धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची पावलं त्या परिसराकडे वळलेली आहेत. कोल्हापूरमध्ये पावसाचा जोर आता ओसरलाय आणि पंचगंगा नदीची पाणी पातळी आता संथ गतीने कमी होताना दिसते. सकाळपासून 31 फूट 6 इंचावर असलेली पाणी पातळी आता 1 इंचाने कमी झाली आहे. तर जिल्ह्यातले 48 बंधारे अजून सुद्धा पाण्याखाली आहेत. अलमट्टी धरणातून 1,15,000 क्युसेकने विसर्ग वाढवलाय. त्यामुळे कोल्हापूरला आता मोठा दिलासा मिळतोय. नाशिकच्या दुगारवाडी धबधब्यावरती अडकलेल्या मुलांचा व्हिडिओ आता समोर आलेला आहे. रविवारी नाशिकच्या दुगारवाडी या धबधब्यावरती अचानक पर्यटकांची मोठी गर्दी झाली आणि यावेळेला पाण्याचा प्रवाह सुद्धा तसाच वाढत होता. धबधब्यावरती तब्बल 15 ते 20 हे पर्यटक अडकले आणि यावेळेला स्थानिक तरुणांनी तातडीने इकडे धाव घेत या पर्यटकांना रेस्क्यू करत बाहेर काढलेलं आहे. या बचाव कार्यादरम्यानचे धडकी भरवणारे खरं तर हे सगळे व्हिडिओ आता समोर येत आहेत. अगदी धडकी भरवणारे खरं तर हे व्हिडिओ आहेत. आपण बघतोय पाण्याचा प्रवाह कसा वेगामध्ये आपल्याला पाणी वाहताना दिसतंय आणि यामध्ये पर्यटक जे आहेत त्यांना बाहेर काढण्याचं काम स्थानिक नागरिक जे इकडचे आहेत, रहिवासी जे आहेत ते आपल्याला करताना दिसत आहेत. खरं तर निसर्गाचा आनंद घेण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने या ठिकाणी येत असतात. मात्र गर्दी सुद्धा तितकीच होती, पाऊस सुद्धा होता आणि मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक या ठिकाणी झाली आणि पाण्याचा प्रवाह वाढल्यानंतर हे पर्यटक त्या ठिकाणी अडकून बसले होते आणि इकडनंच या सगळ्या स्थानिकांनी या पर्यटकांचं प्राण वाचवलेलं आहे. मावळ तालुक्यासह संपूर्ण पिंपरी चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणारं पवना धरण हे आता 76.22% भरलेलं आहे. पाणलोट क्षेत्रातील जोरदार पावसामुळे पवना नदी पात्रात आता पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलाय. त्यामुळे पवना नदीकाठच्या सर्व नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलंय. तर दुसरीकडे मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या जायकवाडी धरणाचा पाणी पातळीत सुद्धा वाढ झाली आहे. जायकवाडी धरणाचा पाणीसाठा 50%वरती पोहोचलाय. तर सध्या धरणामध्ये 16,295 क्युसेक पाण्याची आवक आहे. इकडे मालेगाव नांदगाव भागामध्ये असलेल्या गिरणा नदीच्या पाणलोट क्षेत्रात सलग दमदार पाऊस सुरू आणि त्यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात सुद्धा वाढ झालेली आहे. 41.18% एवढी वाढ झाली आहे. धरणातील पाण्याच्या पातळीत वाढ होत असल्यामुळे नागरिक आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. तर दुसरीकडे पुणे जिल्ह्यात भीमाशंकर घाटमाथ्यावर जोरदार पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे चाकसमान धरणातील पाणी पातळीत आता झपाट्याने वाढ झाली आणि धरणामध्ये जलसाठा आता 73% पोहोचलाय. पावसाचा जोर जर असाच कायम राहिला तर लवकरच धरणातून भीमा नदी पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सोडण्याची शक्यता वर्तवली जाते. दरम्यान नदीकाठच्या गावांना आता सतर्क राहण्याचे आवाहन सुद्धा केलं आहे. तर गिरणा धरण आता आपण बघतो 48% भरलेलं आहे आणि पुण्यामधली काही दृश्य त्या ठिकाणी सुद्धा पाऊस मोठ्या प्रमाणात पडतोय आणि चाकसमान जे धरण आहे ते सुद्धा आता 73% भरलेलं आहे. त्यामुळे पाण्याची चिंता आता मिटलेली आहे.